हे दैत्य कुळातील दैत्यांनो, मी मल्लासूर तुम्हा साऱ्यांचे या मणिपुरात स्वागत करतो। मी मल्ल आणि माझा बंधू मणी, आम्ही दोघांनी दैत्य कुळाच्या उद्धारासाठी आजवर अपार परिश्रम करून वैभव प्राप्त केले आहे। आमच्या या नगरीत आतापर्यंत कोणालाही कधीही कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि यापुढेही होणार नाही। आमच्या या नगरीचे वर्णन जर कोणी ऐकले तर भूलोकावरील स्वर्ग हाच असावा असे सगळ्यांना वाटेल। प्रत्यक्ष इंद्राच्या अमरावतीला त्याच्या स्वर्गाला देखील मान खाली घालायला लावेल असे आमचे नगर आहे। आमच्या या राज्यातील सर्व शूर दैत्यांची वर्णनं साऱ्या सृष्टीला माहीत आहेत। आमच्या येथील उद्यानांची सर इतर कोणत्याही उद्यानांना नाही। इथल्या अरण्यात प्राणी देखील वैर विसरून गुण्या गोविंदाने राहतात। इथल्या राजप्रसादातील रत्नजडित भिंतींची भुरळ सृष्टीला पडली नसेल तरच नवल। पण तरीही आम्हाला दैत्य कुळाला अजूनही काहीतरी द्यायचे आहे, असे ज्याचे स्वप्नच केवळ दैत्य कुळाने बघितले आहे। आणि ते म्हणजे अनंत काळापर्यंत दैत्य कुळाचे साम्राज्य या सृष्टीवर आणि तिन्ही लोकात राहील। मला आणि मणीला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले आहे आणि त्यामुळे आम्हाला आता मृत्यूचे भय नाही। कोणतीही शक्ती आता आम्हाला थांबवू शकत नाही। आता दैत्य कुळाचे साम्राज्य या सृष्टीवर अनंत काळापर्यंत राहणार याची मी तुम्हाला खात्री देतो। पण असे करायचे असेल तर आपली शक्ती वाढवण्याबरोबरच देवतांना देखील क्षीण करावे लागेल। त्यांना सामर्थ्यवान बनवणारे यज्ञकांड बंद करावे लागतील। आजपासून त्यांना कोणीही आहुती देणार नाही। आता लोक केवळ आम्हालाच पूजतील। आजपासून या त्रिलोकाचे स्वामी आम्ही झालो आहोत याची सर्व सृष्टीने दखल घ्यावी आणि जो कोणी या आज्ञेचा भंग करेल त्याला आमच्या कठोर शासनाला सामोरं जावं लागेल। प्रसंगी त्याला आपले प्राणही गमवावे लागतील। हे दैत्य कुळातील महान दैत्यांनो, हा मल्ल तुम्हाला आश्वस्त करीत आहे। ज्या दैत्य कुळाच्या सामर्थ्यवान अशा महासत्तेचं स्वप्न तुम्ही पाहिलं होतं, ती महासत्ता आजपासून अनंत काळापर्यंत मी तुम्हाला भेट देत आहे। स्वामी, सारीपाठाचा डाव खेळता खेळता मध्येच थांबला। कुणाचा तरी अहंकार इतका जागा झाला आहे की त्याचे स्वरूप एका युद्धात होईल असे दिसत आहे। पुन्हा एकाच्या अहंकारामुळे युद्ध होईल, हे कसं शक्य आहे स्वामी? प्रत्येकाचा अहंकार मिळूनच त्याला युद्धाचे स्वरूप येते। कुणाविषयी बोलताय तुम्ही? मणी आणि मल्ल। मणी आणि मल्ल? पण ते तर त्यांचा राज्यकारभार उत्तमरित्या सांभाळत आहेत। त्यांच्या राज्यात कोणी दुखीही नाहीये। होय, पण त्यांना तर असं वाटू लागलं आहे की तेच करता करविता आहेत। म्हणजे तुम्हाला ह्यांच्याशी युद्ध करावंच लागणार। याचाच अर्थ कृतयुगाची चाहूल लागलेली आहे तर स्वामी? होय देवी। म्हणजे कृतयुगात तुमच्या मल्हारी अवतारात मी तुमची भार्या बनून येईल, पण एका वेगळ्या रूपात। होय देवी, पण एवढंच नाही तर यापुढेही बरेच काही घडणार आहे की ज्याच्याकडे तू पाहिलं देखील नाहीस।